विद्यार्थी मित्रांनो, मी सदरे सर अक्कोळा स्कूल अक्कोळ इयत्ता 9वीच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आजपासून सिलेबस सुरू करत आहे. तेव्हा आज मी जे पहिलं प्रकरण निवडलेलं आहे ते संख्या पद्धती. संख्या पद्धतीबद्दल सेतुबंध उजळणी चाचणीमध्ये आम्ही वेगवेगळ्या संख्या पद्धती कोणत्या आहेत त्याबद्दल सविस्तर अभ्यास केलेला आहोत. त्यातलाच काही थोडा भाग आज परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्याच्यावरची उदाहरणं याबद्दल मी चर्चा करणार आहे. संख्या पद्धती हा पहिला प्रकरण आहे 9वीचा. त्यात पहिली व्याख्या आहे परिमेय संख्या. जी संख्या P/Q या स्वरूपात मांडता येते आणि जिथं P आणि Q हे पूर्णांक असून Qची किंमत 0 नसते, Q इज नॉट इक्वल टू 0 असते, अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या हे कॅपिटल Q या अक्षराने दर्शवतात आणि सांकेतिक पद्धतीनं परिमेय संख्येची व्याख्या अशी लिहितात: Q इज इक्वल टू P/Q सर्व PQ बिलॉंग्स टू Z आणि Q इज नॉट इक्वल टू 0. इथं परिमेय संख्येचं उदाहरण दिलेलं आहे मी. उदाहरण आहे साखळी कंसात टिंबा 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 वजा 2/3 वजा 2/2 वजा 1/2 0 अधिक 1/2 अधिक 2/2 डॅश 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 असं हे परिमेय संख्येचं उदाहरण आहे. तर आता आम्ही परिमेय संख्येचे महत्त्वाचे 3 गुणधर्म म्हणजे परिमेय संख्या कोणत्या हे ओळखण्यासाठी हे उपयुक्त आहेत ते कोणते आहेत ते बघूया. तर पहिलं आहे परिमेय संख्या ही नेहमी शांत दशांश असतात. परिमेय संख्या ही नेहमी शांत दशांश असतात. इथं उदाहरण घेतलं आहे मी 1/2 इज इक्वल टू 0.5. इथं दशांश चिन्ह संपलेलं आहे म्हणजे शांत आहे, त्यामुळं परिमेय संख्या ही शांत दशांश असतात. दुसरा आहे परिमेय संख्या ही पुनरावर्तित दशांश असतात. परिमेय संख्या ही पुनरावर्तित दशांश असतात. इथं उदाहरण घेतलं आहे मी 1/3. 1/3 केल्यानंतर उत्तर तुमचं 0.3333 येतं आहे. त्याला आम्ही 0.3चा दंड असं लिहू शकतो. अशा संख्यांना पुनरावर्तित संख्या म्हणतात आणि ह्या सगळ्या संख्या परिमेय संख्या असतात. आणि तिसरं गुणधर्म आहे परिमेय संख्या ह्या अनंत दशांश नसतात. परिमेय संख्या ह्या अनंत दशांश नसतात. तर परिमेय संख्येच्या बाबतीत एवढ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता उदाहरण संग्रह 1.1 स्वाध्याय 1.1 बघूया. त्यात पहिला प्रश्न असा आहे, 0 ही परिमेय संख्या आहे का? 0 ही परिमेय संख्या आहे का? आणि 1ला P/Q या स्वरूपात मांडता येते का? 1ला P/Q या स्वरूपात मांडता येते का? इथं 0ला ॲक्च्युली 0ला पाहिजे, 0ला P/Q स्वरूपात मांडता येते का असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे 0 ही परिमेय संख्या आहे, कारण 0ला आम्ही 0/1 0/2 0/3 असं P/Qच्या स्वरूपात मांडू शकतो. इथं 1च्या ऐवजी 0 पाहिजे. 0 ही परिमेय संख्या आहे काय आणि 0ला P/Q या स्वरूपात लिहिता येते काय असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे 0ला P/Q स्वरूपात 0 ही परिमेय संख्या आहे आणि त्याला P/Q या स्वरूपात मांडता येते. हा पहिला प्रश्न आणि त्याचा उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे 3 व 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. 3 व 4 मधील 6 परिमेय संख्या शोधा. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाचा आहे. आता आम्हाला किती संख्या शोधायच्या आहेत त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. आम्हाला एकूण 6 संख्या शोधायच्या आहेत. त्याच्यामध्ये 1 मिळवलं म्हणजे 6 अधिक 1 इज इक्वल टू 7. इथं आम्हाला काय करायचं आहे 3 आणि 4 यांचा छेद 6 करून घ्यायचा आहे. त्यासाठी 3 व 4 मधील 6 परिमेय संख्या शोधण्यासाठी त्यांचा छेद 7 केला पाहिजे आम्हाला.
6 अधिक 1 इज इक्वल टू 7, त्यांचा छेद 7 करायचा. आता कसं करायचं, 3ला 7नं गुणायचं आणि 7नं भागायचं म्हणजे 21/7 होतंय. आणि त्याचप्रमाणे 4ला 4ला देखील 7नं गुणायचं आणि 7नं भागायचं म्हणजे 28/7 होतोय. त्यामुळं याच्यामधल्या ज्या 21/7 आणि 28/7 पाहिजे, यामधल्या 6 परिमेय संख्या आम्ही असं लिहू शकतो, 22/7, 23/7, 24/7, 25/7, 26/7 आणि 27/7. आता दुसरं उदाहरण पुस्तकात नाही, पण तुमच्या सरावासाठी मी दुसरं उदाहरण घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरं उदाहरण असं आहे, 1 व 2 मधील 5 परिमेय संख्या शोधायची आहेत. तेव्हा 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत म्हटल्यानंतर 5 मध्ये 1 मिळवायचं, 6 करायचं. तेव्हा 1 आणि 2 मधील 5 परिमेय संख्या शोधण्यासाठी 1 आणि 2चा छेद 6 व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, 1ला 6नं गुणायचं आणि 6नं भागायचं म्हणजे 6/6 होतंय. त्याचप्रमाणे 2ला 6नं गुणायचं आणि 6नं भागायचं म्हणजे 12/6 होतोय. त्यामुळं आम्हाला ज्या मिळणाऱ्या 5 परिमेय संख्या आहेत त्या अशा आहेत, ह्याच्या पुढनं घ्यायचं 6/7च्या पुढचं 7/6, 8/6, 9/6, 10/6 आणि 11/6 अशा 5 परिमेय संख्या आहेत. इथं तुम्ही संख्यांना सरळ रूप पण देऊ शकता. इथं 8/2 आहे, त्याला भाग घालून 8/6 आहे, त्याला भाग घालून तुम्ही सरळ रूप पण देऊ शकता. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, 3/5 आणि 4/5 मधील 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. 5 परिमेय संख्या शोधायच्या आहेत. त्यासाठी काय करायचं, 3/5 हे दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहायचं, कारण परिमेय संख्या हे शांत दशांश असतात. आणि 4/5 हे देखील दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहिलं तर 4/5 इज इक्वल टू 0.8 होतं. आता 0.6 आणि 0.6 आणि 0.8च्या मधले कोणतेही 5 संख्या लिहिलं तर त्या परिमेय संख्या होतात. मी त्या संख्या निवडलेत 0.61, 0.65, 0.73, 0.75 आणि 0.79 अशा ह्या सगळ्या काय आहेत, 3/5 आणि 4/5 मधील 5 परिमेय संख्या आहेत. आता माझा चौथा प्रश्न आहे, खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. खाली इथं काही विधानं दिलेली आहेत, ती विधानं चूक की बरोबर ते सांगायचं आहे. इथं पहिलं विधान आहे, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे. तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे काय हे सगळं माहीत आहे आता ऑलरेडी. त्यांनी काय विचारलेत, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे काय. तर याचं उत्तर असं आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या आहे, कारण पूर्ण संख्या सटामध्ये सर्व नैसर्गिक संख्या असतात. हे विधान म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत, कारण पूर्ण संख्या सटामध्ये सर्व नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो. आता दुसरं आहे, प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या आहे काय. प्रत्येक पूर्णांक संख्या ही पूर्ण संख्या आहे काय. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे, कारण पूर्णांकामध्ये ऋण संख्या पण येतात. पूर्णांकामध्ये ऋण संख्या येतात, पण पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या नाहीत. त्यामुळं प्रत्येक पूर्णांक ही पूर्ण संख्या होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं, प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या आहे. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे ते पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान देखील चुकीचं आहे, कारण परिमेय संख्येमध्ये अपरिमेय संख्येमध्ये अपूर्णांकांचा समावेश असतो.
अपरिमेय संख्येमध्ये अपूर्णांकांचा समावेश असतो. त्यामुळं प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या होईलच असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही पहिला प्रकरण पाहिलेलं आहे. त्या प्रकरणाचं नाव संख्या पद्धती. त्या संख्या पद्धतीत परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्यांचे गुणधर्म काय आणि त्याच्यातील उदाहरण संग्रह 1.1चा आम्ही अभ्यास केलेला आहोत. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारू शकता. ही सर्व माहिती आता तुम्ही ज्या गणित वहीमध्ये सोडवत आहात त्याच्या पुढंच लिहून तारखेसह लिहून नोंद करून ठेवायचं आहे. धन्यवाद.